इडली खूपच छान आहे. हिची टेस्ट म्हणजे अद्वितीय आहे आणि हिला खूप चांगला प्रतिसाद मिळणार याबद्दल मला विश्वास आहे. 10 रुपयात म्हणजे फारच कमी पैशात फारच छान आणि मोठी इडली दिलेली आहे. त्यामुळे लोकांचं 10 रुपयात सुद्धा पोट भरू शकतं याबद्दल दुमत नाही. जास्तीत जास्त लोकांनी फ्रँचाईज घेऊन आपल्या उत्पन्नात भर द्यावी किंवा उत्पन्न वाढवावं हे मी त्यांना सांगेन. एकदा करा टेस्ट, नाथ ब्रह्म इडली सर्वात बेस्ट. नाथ ब्रह्माची नव्हती खाल्ली आधी कधी, आता पहिल्यांदा खाली. टेस्ट खूप छान आहे. 10 रुपयाला मिळते सर्वात उत्कृष्ट गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे, कारण 10 रुपयाला बाकी काहीच नाश्त्याचे पदार्थ कुठलाही मिळत नाही. महाराष्ट्र भारताला सांगेन की नाथ ब्रह्माची इडली खावी, खरंच छान इडली आहे म्हणून. एकदा करा टेस्ट, नाथ ब्रह्मा इडली सर्वात बेस्ट. इडली खरंच खूप सुंदर आहे, म्हणजे एक वेगळेपण आहे इडलीमध्ये नक्कीच. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करतो की नाथ ब्रह्माची इडली अवश्य आपण सगळ्यांनी टेस्ट करा. एक वेगळेपण सर्वांना जाणवेल, ही नक्की शाश्वत आहे. अगदीच एकदम नवीन संकल्पना आहे. 10 रुपयामध्ये आजकाल काय मिळतं, चाही 12 रुपयाला झालेला आहे. त्यामुळे 10 रुपयामध्ये एवढी सुंदर अशी इडली मिळते, त्याच्यामुळं खरंच अभिनंदन आहे डायरेक्टर साहेबांचं आणि हलटलकरांना. एवढ्या स्वस्तामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं एक रुचकर आणि हेल्दी फूड तुम्हाला त्या निमित्ताने तुम्ही खायला देत. एकदा अवश्य करा टेस्ट. नाथ ब्रह्मा इडली ही सर्वात बेस्ट. इडली खाल्ल्यानंतर अत्यंत चांगली इडली आणि जास्तीत जास्त आता मी चर्चा करत होतो डायरेक्टर साहेबांशी, तर त्यामध्ये अस्सल घी आणि इतर स्टँडर्ड पदार्थ त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. अतिशय रुचकर आणि अतिशय चांगली ही इडली आहे. हे पहिल्यांदाच मी टेस्ट केलेली आहे. अत्यंत अल्पदरात ही इडली आहे आणि ते सर्वसामान्य लोकांनासुद्धा ती परवडेल. मी जसं मगाशी म्हटलं की मी इथे कार्यक्रमाला आल्यावरच स्टेजवरून घमघमाट चालू म्हणजे वास सुगंध येत होता सांबाराचा आणि मी डिस्ट्रॅक्ट होत होते, कारण का मला असं आलं की तरी बराच वेळ लागला आपल्याला फीत कापायला सुद्धा. आणि मला असं होत होतं की एकतर इडली माझं सगळ्यात आवडतं प्रकरण आहे आणि त्यात असं होत होतं की कधी आपण ती फीत कापतो आणि कधी ही नाथ ब्रह्माची इडली मला खायला मिळते. पण इडली अप्रतिम आहे. मला वाटत नाही ही खरं तर 10 रुपयाची गोष्ट आहे, कारण का ते जसं म्हणले आता 10 रुपयात काहीही मिळत नाही. आणि नाथ ब्रह्माच्या टीमचं कौतुक आहे की असा प्रकार किंवा इतकी टेस्टी इडली आपण सगळ्यांना 10 रुपयात देतोय किंवा ती परवडू शकते, कारण का इडलीसुद्धा हा लक्झरी आयटम झाला आहे सध्या आणि आता तो लोकांना इतक्या कमी पैशात मिळतोय, तर कदाचित मी तर रोज खाऊ शकते. कौतुकच आहे अख्ख्या टीमचं. संकल्पनेचं कौतुक आहे, ज्या पद्धतीने ही संकल्पना वरती आली. आणि जसं मी म्हणलं की आजकाल कोणताही खाण्याचा प्रकार हा लक्झरी आयटम आहे, कारण का रेट्स, जंक फूड या सगळ्या गोष्टी. आणि मला असं वाटतं की यार इडलीला एक घरगुती फ्लेवर आहे. सो चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना 10 रुपयात ही इडली मिळते आणि मनसोक्त खाता येईल. ज्यांना जे सगळे खवय्ये आहेत, मी स्वतः एक अतिशय खवय्ये आहे, मला खूप आवडतं खायला. आणि ज्यांना इडली सांबार जो आपला पारंपरिक ब्रेकफास्ट असतो तो आवडतो, त्यांनी प्लीज नाथ ब्रह्माच्या कुठल्या तरी शाखेत जा. आणि खरं तर 134वी ब्रांच आहे खरं तर. आणि मला असं वाटतं की मी या फॅमिलीमध्ये कुठेतरी नवीन जॉईन झाले आणि मला या गोष्टीचाही खूप अभिमान आणि खूप कौतुक आहे की त्यांनी मला पात्र समजलं की मी या शाखेचं उद्घाटन करू शकते. तर मी सगळ्यांना हेच सांगेन की सगळीकडे आहेत. आता तुम्हाला हेही कारण सांगता येणार नाही की आमच्या इथे ब्रांच नाही, आमच्या तिथे ब्रांच नाही, कारण का मला असं वाटलं की पुण्यात असूनसुद्धा मला फलटणपर्यंत यावं लागलं ही इडली खायला. तर मी सगळ्यांना सांगेन सगळीकडे ब्रांचेस आहेत, प्लीज ही इडली नक्की खा. एकदा करा टेस्ट, नाथ ब्रह्म इडली जगात बेस्ट. म्हणजे छान आहे, स्मूथ आहे आणि टेस्ट छान आहे त्याची. एकदा करा टेस्ट, नाथ ब्रह्म इडली सर्वात बेस्ट. नावातच नाद आहे, त्याच्यामुळं फलटणकरांचा नाथ ब्रह्मा इडली नाद पूर्ण करणार आहे. एकदम स्वस्त आणि मस्त अशी इडली देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की नाथ ब्रह्मा इडली ही नादबरी आहे आणि गोरगरिबांना परवडणारी अशी 10 रुपयात मिळणारी ही इडली आहे. एकदा करा टेस्ट, नाथ ब्रह्मा इडली जगात. नाथ ब्रह्म इडलीचा नाद करायचा नाही. मी पहिल्यांदाच टेस्ट केली आजपर्यंत. एवढ्या शाखा तुमच्या ऐकल्या, 134 शाखा, जवळजवळ 34वी शाखा आज फलटणमध्ये तुम्ही ओपन करता. पण इडली घरी पण खातो आणि बाहेर पण खातो, पण एवढी सॉफ्ट आणि एवढी टेस्टला असणारी चांगली इडली आजपर्यंत मी खाल्ली नव्हती, हे खरं सांगायला. आज आवर्जून या नाथ ब्रह्माच्या निमित्तानं मला ही अत्यंत चांगली इडली खायची संधी मिळाली. आता ह्याची रेसिपी काय आम्हाला समजणार नाही, परंतु एवढी भारी टेस्ट आणि एवढी सुंदर टेस्ट इथं मिळाली, त्याबद्दल आम्ही सर्वजण या नाथ ब्रह्माचे मनपूर्वक फलटणकर आभार व्यक्त करतो.
इडली तसा विचार केला तर आपण दक्षिण भारतातला मुख्य अन्नपदार्थ आहे. नाश्त्याला सर्वात जास्त पचायला सोपा, तांदळापासून तयार केला जाणारा आणि अलीकडं सगळ्यात फेमस होत जाणारा हा पदार्थ आहे. नाश्त्यासाठी आपण सगळ्यात जास्त वापरतो आणि ह्याच इडलीच्या माध्यमातून मला असं म्हणायचं आहे की आजपर्यंत अशा पद्धतीची टेस्ट जर नादब्रह्म देत असेल तर फलटण नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण राज्यात, भारतामध्ये आणि भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये नादब्रह्मच्या इडलीचा गजर झाला पाहिजे या मताचा मी आहे. अशा पद्धतीचीच टेस्ट आपण सर्वांनी द्यावी आणि ह्या 134व्या शाखेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. एकदा करा टेस्ट, नादब्रह्म इडली सर्वात बेस्ट. एकदा करा टेस्ट, नादब्रह्म इडली सर्वात बेस्ट.